गव्हाची खीर बनवली, हलवा बनवला, आता काहीतरी वेगळे बनवूया. आणि हो, जेव्हा पण आपल्याला काही गोड खावेसे वाटले, की मग अशी मजेदार पदार्थ बनवला, तर छोटेच काय मोठे देखील खूपच खुश होतील. बनवायला देखील एकदम सोपी, एकदा बनवली तर सारखी सारखी बनवणार, अगदी घरच्याच वस्तूंपासून. ते पण अगदी रव्याचा आपण जो शिरा बनवतो ना, अगदी त्याला जे वस्तू लागणार आहे किंवा सामग्री लागणार आहे, तेच आपण इथे वापरणार आहोत. चला तर मग पटापट रेसिपी काय आहे ते बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा किती छान दिसतो आहे ना. कोणी म्हणणारच नाही की आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. बघा, मैद्यापासून तर आपण नेहमीच बनवतो, पण गव्हाचं पीठ हे अगदीच पौष्टिक असतं. त्यामुळे आता चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी सांगितल्याप्रमाणे शिरा बनवण्यासाठी जे वस्तू वापरतात तेच आपल्याला घ्यायचं आहे. थोडा फरक आहे, तो फरक काय आहे ते बघूया. मेजरमेंटसाठी कोणतीही एक वाटी सेट करा किंवा कप सेट करा. आपण सगळ्या वस्तू त्या कपानेच आपण इथे घेणार आहे. तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर वापरायचे आहे व अर्धा टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि चिमूटभर मीठ वापरायचं आहे. कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर आपण मीठ घातले तर त्या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते. आता हे सगळं आपल्याला पीठ हलकं होईपर्यंत चाळून घ्यायचं आहे. बघा इथे छान अगदी पीठ मस्त हलकं झालेलं आहे. आता इथे मी अर्धा वाटी जे आहे ना किंवा अर्धा कप साखर घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आणि आता त्यातच आपल्याला इथे मी 2 ते 3 वेलची घालून घेत आहे. आणि आता हे आपल्याला सगळं मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं आहे, अगदी पावडर करून घ्यायची आहे. बघा आता इथे मी मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता इथे मी ग्राइंड करून घेते आहे. पहा इथे ग्राइंड झालेली आहे आणि एकदम मस्त अशी फाईन पावडर तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा आता ही जी पावडर आहे ना आपल्याला साखरेची, ती आपल्याला एका बाउलमध्ये सगळीच्या सगळी काढून घ्यायची आहे. आता ही सगळीच्या सगळी मी काढून घेतलेली आहे इथे. त्याआधी आपण एका ट्रेमध्ये, ज्या ट्रेमध्ये आपल्याला तो केक बनवायचा आहे, त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदीच गव्हाचं पीठ थोडंसं भुरकवून ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो आपल्या ट्रेला चिटकणार नाही. आणि हा सगळीकडनं सारखा करून घ्यायचा आहे पीठ आणि एक्सेस पीठ काढून घ्यायचं आहे. चला आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी एका बाउलमध्ये साखर घालून घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला तो 1/3 कप जे आहे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे वाटलं तर तुम्ही तुपही घालू शकता. मी थोडंसं तूप आणि बाकीचं तेल असं दोन्ही मिक्स करून इथे घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये मी हे घालून घेणार आहे. आता हे सगळं घालून घेतलेलं आहे मी इथे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी 4 टेबलस्पून इथे दही घेणार आहे आणि दही आपलं आंबट नसावं, तर इथे मी 4 टेबलस्पून दही घेणार आहे. मस्त बनतो बरं का केक. आणि आता हे सगळं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे बघा अगदी लिक्विडी झालेलं आहे, एकदम छान अगदी मस्त मिक्स झालेलं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की काही कलर घालायचा आहे किंवा इसेन्स घालायचा आहे तरी तुम्ही वापरू शकता. आता हे जे आपण गव्हाचं पीठ वगैरे चाळून घेतलेलं होतं, हे पुन्हा आपल्याला यामध्ये मिक्स करताना गाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे एक अजूनच गव्हाचं पीठ एकदम छान असं मस्त हलकं होणार आहे. बघा आणि हलकं झालं ना की आपला केक पण एकदम स्पॉन्जी आणि मस्त तयार होणार आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे. तर मी हे गाळून घेणार आहे सगळं. मुलं अगदी बघून खुश होऊन जातील, इतका छान केक तयार होणार आहे. बघा आता गाळून झालेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता यामध्ये मी दूध घालणार आहे आणि हे दूध अगदी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला अर्धा कप दूध घालणार आहे आणि अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे. दूध आणि पाणी, तुम्ही नुसतं दूधही घालू शकता किंवा नुसतं पाणी घालू शकता. तर इथे मी दोन्ही अर्धा अर्धा क्वांटिटी, म्हणजे जवळपास 1 कप मला लागलेला आहे इथे मिक्स करताना. बघा एकदम अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे, एकदम रिबन कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. बघा आता यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे बदाम घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे आणि पिस्त्याचे असे काप घेतलेले आहे. ते मी अर्धे जे आहे ना काप ते मी बॅटरमध्ये मिक्स करणार आहे आणि अर्धे काप जे आहे ते
अगदी वरतून टाकणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा बॅटर किती छान झालेलं आहे आपलं. बघा आता हे जे ग्रीस केलेलं आपलं जे केकचं भांडं आहे त्यामध्ये हे पूर्ण बॅटर आपल्याला व्यवस्थित असं छान असं ओतून घ्यायचं आहे. बघा अशी रिबन कन्सिस्टन्सी आपलं हे बॅटर व्हायला पाहिजे. आता हे सगळं ओतून घेणार आहे मी. अजिबात काही वाया घालवायचं नाहीये. सगळं ओतून झाल्यानंतर मात्र आपल्याला हा जो केकचा टीन आहे हा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये जी एअर आहे ना ती सगळी निघून जाणार आहे आणि अजिबात बबल्स वगैरे राहायला नको. म्हणजे आपला केक जो आहे तो एकदम छान अगदी स्पॉन्जी होण्यामध्ये मदत होते. बघा आता हे जे उरलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना ते मी सगळे वरतून घालणार आहे. म्हणजे केक आपला खूप सुंदर दिसेल आणि मुलांना पण देखील बघून खूपच आनंद होईल. चला आता हे आपलं केकचं टीन जे आहे ते तयार झालेलं आहे आता बेकिंगसाठी. आता इथे मी गॅसवर आहे ना एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये मी जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर आपण जो केक टीन जो तयार करून ठेवलेला आहे ते जाळीवर ठेवून घ्यायचं आहे आणि वरती मोठं झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अगदी थोडंसं वजन आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला अगदी 35 मिनिटं आपल्याला केक जो आहे हा बेक करून घ्यायचा आहे. मला इथे 35 मिनिटं लागले, तुम्हाला कमी अधिक लागू शकतो. अगदी 35 मिनिटांनंतर बघा आपला हा केक खूप छान झालेला आहे. आता बघूया आपण. पहा आपला केक आणि किती कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे आणि एकदम मस्त असा फुगलेला आहे. पाहू शकता तुम्ही एकदम छान झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला केक टीन जो आहे हा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि छान मस्तपैकी गार करायचा आहे. बघा आता गार झाल्यानंतरच आपल्याला याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर मग मी अर्धा तास तरी गार होऊ देणार आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये पहिल्यांदा चाकू घालून बघायचा आहे. बघा चाकू किती क्लीन निघालेला आहे. बघा एकदम छान झालाय आपला केक. आता हा याला अर्धा तास तरी गार होऊ द्यायचा आहे आणि आता याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा किती सुंदर दिसतोय ना हा केक. तर आपल्याला चाकूने याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करायच्या आहे म्हणजे आपला केक एकदम व्यवस्थित असा केक टीन मधून बाहेर येईल. बघा आता ह्या सगळ्या कडा ह्या मोकळ्या झालेल्या आहे आणि आता एक मोठी प्लेट घ्यायची आहे आणि ती आपल्याला केक टीन वर ठेवायची आहे. आणि आता केक टीन पालथा करून आपल्याला केक हा काढून घ्यायचा आहे. बघा एकदम सहज व्यवस्थित निघतो, कारण का की आपण टीनला ग्रीसिंग केलेलं होतं त्यामुळे केक अजिबात केक टीनला चिटकणार नाही. बघा किती स्पॉन्जिन किती सुंदर आणि कलर पण किती छान आलाय. अगदी बिस्किट सारखा कलर आलेला आहे. तसं पाहिलं तर आपण यामध्ये कोणत्या कलरचा सुद्धा यूज केलेला नाही. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि हा पुन्हा आपल्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. बघा किती छान आणि सगळ्या साईडने पूर्ण असा हा बेक झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. चला तर मग आपण आता याला कटिंग करून घेऊया. बघा एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि कट करताना देखील तुमच्या लक्षात येईल किती अगदी व्यवस्थित आणि हलक्या हाताने मी कट करते तरी किती छान असा मस्त कट होतोय. याचाच अर्थ आपला केक पूर्ण साईडने आणि पूर्ण हा व्यवस्थित बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. बघा किती मस्त झालेला आहे ना. आणि आता याला बघा असं दाबून पण बघत आहे तरी पुन्हा तो जसं आपल्या जागेवर येत आहे. म्हणजे आपला हा जो केक आहे हा खूपच स्पॉन्जी झालेला आहे. तर तुम्ही हा केक जो आहे माझ्या मेथडने नक्की एकदा करून बघा आणि एकदा केलं आणि मुलांनी खाल्ला ना की तुम्हाला सारखा सारखा करावा लागेल. इतका सुंदर आणि इतका पौष्टिक असा हा केक झालेला आहे. बघा एकदम आगळी वेगळी आणि एकदमच वेगळी रेसिपी झालेली आहे. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.